राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक जयश्री घावटे दुबे जालना जिल्हा दौऱ्यावर। अंबड येथील जालना इथं महिलांच्या नियुक्त्या केल्या जाहीर। अंबड आणि जालना शहरातील विविध पोलीस ठाण्यात दिल्या भेटी। महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय महिला संघटना ॲक्शन मोडवर। आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक जयश्री घावटे दुबे जालना जिल्हा दौऱ्यावर आले असून अंबड आणि जालना येथील महिलेच्या नियुक्त्या जाहीर केल्या। यामध्ये जालना जिल्हा उपाध्यक्ष सुनीता गायके, अंबड तालुका कार्याध्यक्ष प्रीती कुलकर्णी, जालना तालुका अध्यक्ष सुनीता जाधव, अंबड तालुका अध्यक्ष गोदावरी माने, अंबड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मी पवार यांची नियुक्ती झाली असून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय महिला संघटना ॲक्शन मोडवर आली आहे। महिलावर अन्याय झाला तर महिला पोलीस स्टेशनला जात नाही। राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनामार्फत राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनेमार्फत महिलेला न्याय मिळवून देईल। अंबड आणि जालना शहरात विविध पोलीस ठाण्यात भेट दिली असून अंबड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आणि जालना शहरात तालुका पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाण्यात भेट दिली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक जयश्री घावटे दुबे यांनी दिली आहे। संघटना नाव सांगा आणि काय तुम्ही आता महिलेसाठी काम करणार? मी जयश्री घावटे दुबे, मी राष्ट्रीय निरीक्षक आहे महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत। मी पुण्याला असते, मी पुण्यावरून आले। अंबड आणि जालन्यामध्ये आमच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि संघटनेचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता काल। तर आता माझ्या बरोबर जालना जिल्हा उपाध्यक्ष आहेत संगीता गायके मॅडम, कार्याध्यक्ष अंबड तालुका प्रीती कुलकर्णी मॅडम, अंबड तालुका अध्यक्ष गोदावरी माने मॅडम, जालना तालुका अध्यक्ष सुनीता जाधव मॅडम यांची कालच नियुक्ती झाली। अंबड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मी पवार। तर आज काल आम्ही अंबड पोलीस स्टेशनला भेट दिली, DYSP सरांची भेट घेतली, सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। नंतर आज आम्ही जालन्यामध्ये आले, तर कदीम पोलीस स्टेशनलाही गेलो, तालुका पोलीस स्टेशनला गेलो, तिथेही आम्हाला चांगली सरांकडून आम्हाला चांगलं सहकार्य मिळेल ह्याची ग्वाही भेटली। आमच्या संघटनेचं काम काय आहे की आजकाल जे झालंय, महिला पोलीस स्टेशनला जाण्यास थोडंसं प्रबल नाहीयेत, मग पोलिसांबरोबर महिला थोड्याशा घाबरतात। मग आमच्या संघटनेकडे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आम्ही गाव तालुका करतो, कारण की ते जेणेकरून महिला त्या आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही सॉल्व्ह करतो। आजकाल आता अंबडमध्येच मागे एक अल्पवयीन मुलगीचं नवीत असल्या मुलीने तिने सुसाईड केलं। जर ती आता आमच्या कुणाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं असतं किंवा झालं तर कदाचित ही घटना झाली नसती। त्यामुळे आजकाल महिलाही सुरक्षित नाहीये, त्यामुळं आम्ही थोडं ब्रेक घेतला आता। तर आता आमची संघटना महिलांना न्याय देण्याचं काम करत आहे आणि आम्ही 100% प्रयत्न आमचे आहेतच आणि आम्ही करतोच की महिलांपर्यंत पोहोचतो आम्ही, महिलांना 100% आम्ही न्याय देतोच। आता माझ्या जालन्याच्या तालुक्याचे पदाधिकारी आहेत, ते त्यांचं मत व्यक्त करतील। काय नाव आपलं? जाधव, जालना जिल्हा तालुका अध्यक्ष या पदी मला मॅडमनी नियुक्ती देण्यात आली आहे काल। आणि मी माझे काम जे महिला आहेत ज्यांची तक्रार पोलीस स्टेशनला घेत नाही व त्यांचं कोणी ऐकत नाही, त्यांना मी सहकार्य करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। आणि वरिष्ठ मॅडम आमच्या घावटे मॅडम हे सुद्धा आमच्या पाठीशी सध्या उभे राहतात, तरी मी माझं काम प्रामाणिकपणे करेल। गीता मनोहर गायके, मी जालना जिल्ह्याची उपाध्यक्ष, राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली। आम्ही आसपासच्या ज्याही महिला असतील, ज्याही महिला असतील त्या महिलांना न्याय मिळत नाही, त्या महिला संकटात आहेत, त्यांच्या अन्याय अत्याचार होतोय, अशा महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही तत्परीने करतो। आमच्या पाठीशी आमच्या घावटे मॅडम, जयश्री घावटे मॅडम